नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 15 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर दररोज आपण 20 प्रश्न पाहत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे स्पर्धा. कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी. ओके, कालचा प्रश्न होता, अंधांसाठी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर उत्तर पाहायला गेलं तर ते नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. कुठे? नवी दिल्ली. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे विनोद शिरसट यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे. त्यासोबत काही 2-4 पुरस्कार आपण तेही पाहूया. अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार नाम फाउंडेशनला मिळाला आहे. 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार गुरुदेव श्री रविशंकर यांना मिळाला आहे. 2025चा गोल्डन पिकॉक पुरस्कार हेरिटेज फूड्स लिमिटेडला भेटलेला आहे. नाम फाउंडेशनला श्री रविशंकर आणि हेरिटेज फूड्स लिमिटेड असे 3 पुरस्कार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न, भारत व्हिएतनाम म्हणजे विनबॅक्स 25 सराव कुठे झाला आहे? तर लक्षात ठेवा, हनोई येथे झालेला आहे. या ठिकाणी तो झालेला आहे. ठीक आहे. उत्तर काय मित्रांनो? हनोई. लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न, भारतातील पहिली आणि सर्वात मोठी 3 मेगावाट प्रति तास VRFB प्रणाली कोणी उद्घाटन केले आहे? म्हणजे सर्वात पहिली आणि मोठी असं प्रणाली आहे. लक्षात ठेवा, VRFB प्रणाली. तर कोणी उद्घाटन केलेलं आहे? आपण जर पाहायला गेलं त्याचं उद्घाटन मनोहरलाल खट्टर जे आताचे मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. पुढे चौथा प्रश्न, भारतातील पहिले महिला कल्याण ऑन व्हील्स कोणत्या राज्याने सुरू केले आहे? चौथा प्रश्न आहे की भारतातील पहिले महिला कल्याण ऑन व्हील्स कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? आपण उत्तर पाहायला गेलं तर तमिळनाडू राज्याने सुरू केलेलं आहे. पाचवा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात बहुपत्नीत्व तत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर आसाम राज्याने ते मंजूर केलेले आहे. काय मित्रांनो? की बहुपत्नीत्व जे आहे अधिकृतपणे बंदी घाला, म्हणजे एकच लग्न करू शकतो, एकपेक्षा जास्त लग्न करू शकत नाही असं विधेयक मंजूर केले. तर ते आसाम राज्याने विधेयक मंजूर केलेलं आहे. सहावा प्रश्न, जगात सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं सध्याच्या नुसार तर तैवान देशाचे सर्वात जगात फास्टेस्ट इंटरनेट म्हणजे एकदम क्विक इंटरनेट तैवान देशाचे आहे. सातवा प्रश्न, इंटरनॅशनल डेस्क कन्स्ट्रक्टेड डी ऑटोमोबाईल्स या संघटनेचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे उत्तर, तर शैलेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोण मित्र हो? शैलेश चंद्र. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, इतर काही पहिले किंवा महत्वाचे आपण ते पाहूया. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या पहिल्या महिला सरचिटणीस शेखा नासिर अल नवेस. IMFचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक डॅन कार्टर्स. IMFचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल. IMFच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जेव्हा. मिशेल डेव्होल्टी ब्रिटनच्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ रॉयल म्हणून नियुक्त. ठीक आहे. पुढं IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजे ऑलिम्पिकच्या क्रिस्टी क्रोव्हन्टी. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 80व्या सत्राच्या अध्यक्षा ॲनालेना बेअरबॉक जर्मनी. राष्ट्रकुलचे महासचिव शर्ली बॉचवे आणि लिंडा याकारिनो आहे ना, ट्विटरच्या नवीन CEO. युनोचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस. WTOचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस. नवीन युनिसेफ प्रमुख कॅथरीन रसेल. FATFचे अध्यक्ष एलिसा डी अंडा मद्राजो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा. सेंथिल पांडियन जागतिक व्यापार संघटनेतील भारताचे कायमचे राजदूत. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा आणि इंद्रमणी पांडे हे बिमस्टेकच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती. मित्रांनो, खालील कोणत्या राज्याने बिमस्टेक इंडिया ओशन रिसर्च नेटवर्कची पहिली द्वैवार्षिक परिषद आयोजित केली होती? तर ते राज्य आहे आपलं केरळ हे राज्य आहे, लक्षात असू दे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. CM P विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. 9वा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे सर्जिओ गोर यांना भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे? तर आपण जर बघायला गेलं तर ते अमेरिकेने नियुक्त केलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, अमेरिका. 11 नोव्हेंबर 25 रोजी सर्जिया गोर यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून अधिकृत शपथ घेतली, ज्यामुळे भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीत एक नवीन अध्याय सुरू झाला. ठीक आहे, पुढं 10वा प्रश्न, जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो? मित्र, जर पाहायला गेलं जागतिक मधुमेह दिन आहे ना, तो 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. इथं जरा डेट चुकलेले आहेत, लक्षात असू दे. ठीक आहे, आपण चेंज करूया. मी ऑप्शन नंबर 4 घेतो. इथं उत्तर 14 नोव्हेंबर करूया. आपण काय उत्तर करूया? 14 नोव्हेंबर हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेव. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ठीक आहे, 14 नोव्हेंबर रोजी मधुमेह दिन आपण साजरा करतो. नेक्स्ट 11वा प्रश्न, लेव्हल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण आहे? ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं पहिला कोण आहे तर संग्राम सिंग हा पहिला फायटर झालेला आहे. उत्तर काय मित्रांनो? संग्राम सिंग. नेक्स्ट 12वा, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोण निवडले गेले आहे? तर जितेंद्र आव्हाड निवडले गेले आहे. नेक्स्ट 13वा प्रश्न, COP 32 2027 हवामान परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करणार आहे? तर इथिओपियामध्ये ते होणार आहे, लक्षात असू दे. आता कुठे झालं COP 30? तर पाहायला गेलं तर तो आता जस्ट कुठे झाला तर पाहायला गेलं तर ब्राझीलमध्ये झालेला आहे. 14वा, 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम कोणत्या राज्यात होणार आहे? तर ते राजस्थान राज्यात होणार आहे. कोणत्या राज्यात? राजस्थान राज्यात होणार आहे. 15वा प्रश्न, UN टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? शेख नासेर. उत्तर काय मित्रांनो? शेखा नासेर अल नोवेस. 16वा, ऑक्टोबर 25 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ कोण ठरला आहे? तर पाहायला गेलं सेनुरन मुथुसामी हे ठरलेले आहे. आणि आपण डिटेल पाहूया जर अजून. ऑक्टोबर 25 साठी महिला गेलं लॉरा वेनवॉर्ड ठरलेले आहेत. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापन झालं 1909. मुख्यालय दुबई UAE. अध्यक्ष जय शहा. CEO संजोग गुप्ता. ICC चॅम्पियन ट्रॉफी विजेता भारत. महिलांमध्ये सुद्धा भारत आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया हरवून ऐतिहासिक ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारे 11 भारतीय खेळाडू कोण बोलले तर महेंद्रसिंग धोनी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 17वा प्रश्न, अलीकडे बातम्या दिसणारे ख्रिसमस बेट कोणत्या महासागरात आहे? तर ते पाहायला गेलं तर हिंदी महासागरात आहे, हे त्याचं उत्तर आहे. 17वा प्रश्न. 18वा, महसूल गुप्तचर संचालनालय ऑपरेशन व्हाईट कलड्रॉन कोणत्या राज्यात राबवले गेले आहेत? तर उत्तर आहे गुजरात राज्याने राबवलेलं आहे. कोणत्या राज्याने राबवले? तर गुजरात राज्याने राबवलेलं आहे. 19वा प्रश्न, भारतरत्न मदन मोहन मालवीय यांची 79वी पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी झाली? तर आपल्याला प्रश्न असा विचारला तर उत्तर आहे 12 नोव्हेंबर रोजी साजरी झालेली आहे. कधी? 12 नोव्हेंबर. 20वा प्रश्न,
IMF 2026 मध्ये भारतीय GDP वाढ दर किती असेल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर 6.4% तो असू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. आणि मित्रांनो, आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, मित्रशक्ती युद्ध अभ्यास 2025 भारत श्रीलंका दरम्यान कोठे आयोजित झाला? ऑप्शन आहे पुणे, चेन्नई, बेळगाव, तिरुवनंतपुरम. आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये, उत्तर काय असणार आहे. आणि मित्रहो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी आपण मंडेला भेटूया मित्रांनो. उद्या आपण लेक्चर घेत नसतो, उद्या सुट्टी घेत असतो, पण दररोज 20 प्रश्न असतात. आठवड्याला 120 प्रश्न, आणि आजचा प्रश्न पकडला तर 21 प्रश्न होतात दररोज मित्रांनो. म्हणजे आठवड्याला टोटली पाहायला गेलं 120 क्वेश्चन्स होत असतात. आणि आपण जर मंथली पाहायला गेलं तर 120 गुणिले आपण जर 4 केलं तर 480 प्रश्न होत असतात मित्रांनो करंट अफेअरचे. सगळेचे सगळे आपण प्रश्न जर नीट आणि नीडली आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.